आपण आज आलो जुन्नर, सगळ्यात संवेदनशील विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या शिवनेरीच्या गडाच्या किल्ल्याच्या पायथ्याशी संरक्षण भिंतीच्या आत 300 मीटरच्या आत झालेली अनऑथराइज बांधकामे, त्या बांधकामा संदर्भात साहेब हा मी विषय घेतलेला आहे। शिवाजी महाराजांना आपण देव म्हणून मानतो साहेब, आणि जर शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या आजूबाजूला संरक्षण भिंतीच्या आत 300 मीटरवरती जर अनऑथराइज बांधकामे, बेकायदेशीर बांधकामे, मोठमोठाले टावर होत असेल तर साहेब हे आमच्या शिवभक्तांचं दुर्दैव म्हणावं लागेल। कोणी केले साहेब? मी 6 महिन्यापूर्वी माहितीच्या अधिकारात ही डॉक्युमेंट काढली। मयुरेश डेव्हलपर यांनी ही बांधकामं केलेली आहेत। मी माननीय जिल्हाधिकारी, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि CO जुन्नर यांना सुद्धा पत्रव्यवहार केला आहे की शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी संरक्षण भिंतीच्या आत 300 मीटरच्या आत झालेली बांधकामे ही बेकायदेशीर आहेत। केंद्र शासनाने, पुरातत्व विभागाने एक नियमावली बनवली। त्या नियमावलीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे 100 अधिक 200 300 मीटरच्या आत कोणतंही बांधकाम करता येत नाही, त्याचं परमिशन घ्यावं लागतं। जर परमिशन केंद्र शासनाने, पुरातत्व विभागाने दिलं असेल ते सुद्धा 3 किंवा 4च माळ्याचं, यांनी 7-7 माळ्याचे टावर बांधलेत। त्यामुळे साहेब आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ खाली उभे राहिलात आणि जर शिवनेरी गडाकडे जर पाहिलं तर आपल्याला प्रथम ते टावर दिसतात, गड किल्ला झाकून गेलेला आहे। साहेब, माझी जुन्नर तालुक्यातील लोकप्रतिनिधींना विनंती आहे की दादा आपण शिवभक्त आहात, आपण आत्ता झालेली शिवजयंती एवढ्या चांगल्या प्रकारे उत्सव साजरा केला, करोडो रुपये खर्च केले, शासनाने सुद्धा आपल्याला मदत केली। मग गड किल्ल्याच्या संरक्षण भिंतीच्या आत झालेली 300 मीटरच्या आत झालेली बांधकामे ह्याविषयी आपण का बोलत नाही? आपण याला का बगल देता? जर ती कायदेशीर झाली असेल तर माझा त्याला विरोध नाही। ही बांधकामे केंद्र शासनाकडनं, महाराष्ट्र शासनाकडनं, TP टाउन प्लॅनिंगकडनं यांनी चुकीच्या पद्धतीने परमिशन आणून सदर बांधकामे केलेली आहेत, हा माझा आरोप आहे। जर खरोखर त्यांनी बांधकामे कायदेशीर केली असेल, केंद्र शासन, पुरातत्व विभागाची परमिशन घेतली असेल, जर त्यांना तुम्ही चुकीची डॉक्युमेंट जमा केली असतील, केंद्र शासनाची दिशाभूल केली असेल, टाउन प्लॅनिंगची दिशाभूल केली असेल, चुकीची डॉक्युमेंट जमा केली असतील तर याला जबाबदार कोण चेतनजी? तर मयुरेश डेव्हलपर। आजही संरक्षण भिंतीच्या पासून 300 मीटरच्या आत बांधकाम झालंय। त्यांनी बांधलेली एक इमारत 255 ते 260 मीटरच्या आतमध्येच आहे आणि एक दुसरी इमारत 298 मीटरच्या आतमध्ये आहे। म्हणजे दोन्ही इमारती 300 मीटरच्या आत बांधकाम केलेलं आहे। पुरातत्व विभाग त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। मग जंगले साहेब का दुर्लक्ष करतात हे त्यांनाच माहिती आहे। CO कोल्हे साहेब आलेत, बोळे साहेबांनी परमिशन दिलं। आता कोल्हे साहेबांना मी 15 दिवसापूर्वी भेटलो, त्यांना निवेदन दिलं की कोल्हे साहेब आपण कार्यक्षम आहात, कर्तव्यदक्ष आहात, साहेब याच्यात लक्ष घाला। पण त्याने सायन्सच्या पुरातत्व विभागाला पत्र काय दिलं? मी जी तक्रार अर्ज केलाय तेच मुद्दा त्यांनी पुढे फॉलो केला, पण स्वतःचे 2 शब्द सुद्धा शासनाचे त्याच्यात त्यांनी लिहिले नाही। साहेब, त्याचं मला खेद वाटतोय, वाईट वाटतंय की सगळे अधिकारी का त्यांची पाठराखण करतात। मग शिवजन्मभूमीतील हा मावळा, हा शिवभक्त सातत्याने सांगतोय की शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेले अतिक्रमण काढा म्हणून। मग शासन त्या मयुरेश डेव्हलपरला का पाठीशी घालतंय? लोकप्रतिनिधी
सदर गोष्टीकडे का दुर्लक्ष करतात? माझी साहेब एवढा मोठा प्रोजेक्ट आहे तो मयुरेश डेव्हलपर्सचा, त्यांनी विदाऊट परवानगी तर चालू नसेल केला. साहेब, त्यांना परमिशन जर 3 माळ्याची दिली असेल आणि त्यांनी जर 7 माळे बांधले असतील, शासनाची, केंद्र शासनाची नियमावली आहे, आहे का आपल्याकडे? आहे ना साहेब, पुरातत्व विभागाची नियमावली आहे. ही नियमावली बघा, त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 100 अधिक 200 300 मीटरच्या आत बांधकाम करायची नाहीत. जर बांधकामं करायची असतील तर त्याचं पुरातत्व विभाग दिल्ली यांचं परमिशन घ्यावं लागतं साहेब, केंद्र शासनाचं. त्यांनी सांगितलं भारतीय पुरातत्व संरक्षण सांस्कृतिक मंत्रालय यांचं परमिशन लागतं. तेही पण परवानगी घेतली असेल तर ती परवानगी त्यांनी घेतली असेल 3 माळ्याची आणि त्यांनी बांधला असेल टॉवर 7 माळ्याचा, साहेब कितपत योग्य आहे? याची तक्रार आपण पुरातत्व खात्याकडे केली का? केली ना साहेब. मी आता जिल्हाधिकाऱ्यांना केली, माननीय मुख्यमंत्र्यांना केली, माननीय पालकमंत्र्यांना केली, उपमुख्यमंत्र्यांना केली आणि जुन्नर नगर परिषदेचे CO कोल्हे साहेबांना केली. पुरातत्व विभागांना जंगले साहेबांचं काम आहे. जर जंगले साहेबांच्या निदर्शनास आला असेल, मग जंगले साहेब ह्या गोष्टीला बगल का देतात? आजही मी जंगले साहेबांना विनंती करतोय की साहेब, तुमच्या व्हॉट्सअपला मी सगळे डॉक्युमेंट पाठवलीत, त्याचा आपण अभ्यास करा. जर तानाजी तांबे चुकीचं करत असेल, चुकीचं बोलत असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि जर सदर मयुरेश डेव्हलपरने झालेलं बांधकाम हे अवैध असेल, बेकायदेशीर असेल, तर याला जबाबदार कोण? साहेब आपणच सांगा. शासन जर का योग्य असेल, मयुरेश डेव्हलपर योग्य असेल आणि आपल्याला मिळालेली माहिती चुकीची असेल तर? साहेब मी आजही सांगतोय ना, जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल, मी चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत असेल, तर त्यांनी माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी. आणि त्यांनी जर पुरातत्व विभागाची परमिशन, चुकीचे डॉक्युमेंट जमा करून परमिशन घेतली असेल, तर त्याला जबाबदार कोण? आपण वारंवार बोलतोय चुकीचे डॉक्युमेंट. काय प्रकारे नक्की चुकीचे कोणते डॉक्युमेंट दिलेत त्यांनी? ती आता हाताशी येत नाहीत ना साहेब. जी माझ्या हाताशी आली तीच मी त्याच्याबद्दल बोलतोय साहेब, त्या टॉवर बद्दलच मी बोलतोय. जर मला ती डॉक्युमेंट हाताशी आली तर मला त्याची माहिती मिळेल. मी आजही जंगले साहेबांना, COंना, मयुरेश डेव्हलपरच्या प्रोमोटरांना विनंती करतोय, जर मी चुकीचं तुमच्याबद्दल बोलत असेल तर आपण मीडियासमोर या आणि त्यांना सांगा की आम्ही पुरातत्व विभाग, केंद्राची, महाराष्ट्र शासनाची, टाउन प्लॅनिंगची किती माळ्याची परमिशन घेतली आहे. आपण आत्ता बोलले जुन्नर नगरपालिकेच्या COंशी आपण बोलले किंवा त्यांना पत्रव्यवहार पण केला, तर त्यांनी त्या पत्रव्यवहाराचं पुढं काय आपल्याला उत्तर दिलं? काहीच उत्तर दिले नाही साहेब. त्यांनी सायनला पुरातत्व विभागाला मी जो तक्रार अर्ज दिलाय त्यांना ना, त्यातलेच मुद्दे त्यांनी पुढे पाठवलेत. तक्रारदार तानाजी तांबे म्हणतोय अरे म्हणजे हे मिले स्वर में तुम्हारा कसूर हमारा, म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खाते, अशी ही अवस्था झालेली आहे शासनाची साहेब. कुणीच याच्याबद्दल बोलायला मागत नाही. पण साहेब मी शिवभक्त, हा आवाज उठवणार. नसावे ते आता ते थोड्याच दिवसात निदर्शनास येईल साहेब. विकले गेले असते काही. आता मी त्याच्याबद्दल कसं काय बोलू? जर मला 30 दिवसात त्यांनी जर निकाल दिला नाही किंवा काही डॉक्युमेंट दिली नाही, तर मी 20 एप्रिलपासून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषणाला बसतोय. कशासाठी? अवैध झालेली बांधकामं, शिवनेरी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीच्या 300 मीटरच्या आत झालेली अवैध बांधकामं. साहेब, मयुरेश डेव्हलपरचं जे काम चालू आहे ते मागील 4-1 वर्षापासून चालू आहे, मग अचानक आपल्याला आत्ताच जाग का आली? साहेब मी राहतो ओतूरला. मी शिवजयंतीच्या निमित्ताने आलो, माहिती मिळाली, माहिती घेतली, माहितीच्या अधिकारात माहिती प्राप्त झाली, त्याचा सगळा अभ्यास केला, त्याचा लेखाजोखा पाहिला की भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग काय म्हणते, त्यांची गाईडलाईन काय आहे, त्या गाईडलाईनप्रमाणे यांनी बांधकाम केलं आहे का? केलं नाही. पण त्या पुरातत्व विभागाला जर यांनी डॉक्युमेंट चुकीची शो केली असतील, त्यांच्या NOC घेतल्या असतील,
तर तेच पेपर त्यांनी टाउन प्लॅनिंगला, TPला, प्रांत साहेबांना तेच पेपर त्यांनी पण नगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंगला चव्हाण साहेबांना दिले असतील आणि ती मंजुरी मिळवली असेल, तर जर तानाजी तांबे खोटा बोलतोय तर त्यांनी मीडियासमोर सांगावं ना की आम्हाला 7 माळ्याच्या टॉवरची सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाने, दिल्लीने, केंद्र शासनाने परमिशन दिली, त्यांनी डॉक्युमेंट शो करावेत, ही माझी विनंती आहे त्यांना. अधिकारी शांत आहेत या प्रकरणावर, लोकप्रतिनिधी शांत आहेत, मग आपणच असं स्वतः अट्टास का धरता? काही वैयक्तिक वाद? माझा कुठेही वैयक्तिक वाद नाही. मी एक शिवभक्त या नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या संरक्षण भिंतीच्या आत 300 मीटरच्या आत झालेली अवैध बांधकामे संदर्भात माझा हा अट्टहास आहे. साहेब अशी भरपूर झालेली आहेत, मग तुम्ही फक्त वैयक्तिक मयुरेश डेव्हलपरकडे मयुरेश डेव्हलपरने टावर बांधले साहेब. टावर बांधल्यामुळे तो किल्ला झाकला गेलाय. आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभे राहा आणि समोर बघा, तुमच्या लक्षात येईल टावर दिसतो, किल्ला दिसत नाही. आज ही जुन्नर मधली परिस्थिती आहे साहेब. आता जर का त्यांनी एवढा मोठा प्रोजेक्ट केलेला आहे, जर का त्यांनी हा प्रोजेक्ट केला आहे तरी त्यांनी परवानगी घेतल्या असतील किंवा नसतील, पण परवानगी घेऊनच एवढा मोठा प्रोजेक्ट केला जातो साहेब. साहेब माझी परत हीच विनंती आहे त्यांना, जर मी चुकीचं बोलत असेल आणि तुमच्याकडे जर केंद्र शासनाची, भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाची सगळ्या परवानग्या, सगळ्या NOCs, टाउन प्लॅनिंग, TP प्लॅनिंग हे सगळं ॲज इट इज असेल, ओके असेल, तर तुम्ही प्रसार माध्यमांसमोर या आणि त्यांना सांगा ना की तानाजी तांबे चुकीचं बोलतोय, आमच्या मयुरेश डेव्हलपरचं नाव बदनाम करतोय, माझ्यावर कायदेशीर कारवाई करा ना. मयुरेश डेव्हलपर्स म्हणजे हा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, मग ही जागा कोणाची आहे आणि ही सगळी स्कीम कोण आणतोय? सन 2012 सालामध्ये ही टोटल क्षेत्र आहे साहेब 40, 80, 90 म्हणजे 2 एकर 10 गुंठे क्षेत्र आहे. त्यातलं डेव्हलपला दिले 2 एकर 5.5 गुंठे. ही मागासवर्गीय लोकांसाठी शिवाई गृहनिर्माण संस्था केली 2012-13 मध्ये. ह्या संस्थेसाठी ही खाजगी जमीन दिली, पण देत असताना त्या जागेत शिवसृष्टी व्हावी म्हणून हा अट्टहास सुद्धा आपल्या मराठा महासंघाने आणि यांनी धरला होता, पण ती जागा शासनाला मिळाली नाही. ही खाजगी सोसायटीसाठी देण्यात आली साहेब. त्याचं दुःख होतं. त्याचे अध्यक्ष आहेत साहेब कदम साहेब म्हणून आहेत साहेब. एक मिनिट. शिवाई सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित जुन्नर तर्फे दिनेश चंद्रहंस पानसंबळ हे कोण आहेत? रजिस्ट्रारचे आहेत ते. आणि चंद्रकांत नानासो कदम, आणि त्यांनी हा सदर जागा मयुरेश डेव्हलपरला बांधकामासाठी दिली साहेब. आता जर का मला एक सांगा, तिथं फ्लॅट निघत आहेत, शॉप पण होत आहेत, गाळे होत आहेत, मग जर का आता ही अवैध ठरली तर पुढं काय होईल? साहेब मी महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील जनतेला आवाहन करतो, आपण कोणत्याही जागेत गाळे घेताना, घर घेताना त्या डॉक्युमेंटची शहनिशा करा आणि त्याची खरेदी करा, जेणेकरून आपला कष्टाचा पैसा आहे तो वाया जाता कामा नये, ही मी विनंती करतो साहेब. नाही, जर का आता हे आपल्या म्हणण्यानुसार जर का झालं, अवैध ठरलं, तर मग त्या गाळेधारकांचं, फ्लॅट धारकांचं काय? तर मयुरेश डेव्हलपर ठरवेल ना त्यांना काय करायचं, द्यायचं कुठे द्यायचं किंवा पर्याय काय द्यायचं, ही त्यांची जबाबदारी आहे साहेब. आपण या संदर्भात मयुरेश डेव्हलपर किंवा हे जे कदम आहेत यांच्याशी काही चर्चा नाही केली? साहेब, माझा काय संबंध त्यांच्याशी बोलण्याचा? मी कशासाठी बोलू? करताय म्हणून एक मी शिवभक्त म्हणून. ते म्हणतील तुम्ही कोण मला आम्हाला शिकवणार आहे, हे बोलू शकतात ना साहेब ते. मग आता तुम्ही धडधडीत आरोप करतायत त्यांच्यावर, मग तेव्हा ते बोलणार नाही का? मग त्यांनी मीडिया समोर बोलावं ना की तानाजी तांबेने मयुरेश डेव्हलपरला बदनाम केलंय,
आम्हाला ते परमिशन मिळालेलं आहे. 3 माळ्याचं नाही, 4 माळ्याचं नाही, 7 माळ्याच्या टॉवरचं मिळालं आहे. त्यांनी सांगावं. आणि पुरातत्व विभाग, भारतीय पुरातत्व संरक्षण केंद्र शासनाची काही डॉक्युमेंट असतील, महाराष्ट्र शासनाचे असतील, टीपीचे असतील, टाउन प्लॅनिंगचे असतील, नगरपंचायतचे असतील, ते डॉक्युमेंट शो करावीत आणि समोर मीडियाला सांगावं की आम्ही संरक्षण भिंतीच्या 300 मीटरच्या बाहेर केलं आहे, आत केलं नाही, असं दर्शवावं. त्यांनी जर का असं शो केलं आणि तुमच्यावर गुन्हा दाखल केला अब्रू नुकसानीचा, तर मी सक्षम आहे ना साहेब, मी सक्षम आहे, आजही सक्षम आहे. करावं त्यांना. मी कुठं त्यांना म्हटलं करू नका. मग जर त्यांचं 300 मीटरच्या आत बांधकाम निघालं तर त्याला जबाबदार कोण? बांधलेले टावर त्याला जबाबदार कोण? त्यांना दिलेल्या परमिशन त्याला जबाबदार कोण? त्याला आता काय मयुरेश डेव्हलपर आणि शासनच ना. हाही प्रश्न प्रलंबित राहतो ना साहेब. नाही, पण आपल्याकडे अजून पूर्ण डॉक्युमेंट आलेले नाहीयेत. आपण त्याआधीच आरोप करताय. मी तुम्हाला म्हणतो, मी साहेब आजही फॉरेस्टची भिंत, शिवनेरी किल्ल्याची संरक्षण भिंत, त्या भिंतीपासून तुम्ही टेप धरा आणि ते मेजरमेंट घ्या. मग 300 मीटरच्या आत आहे का 300 मीटरच्या बाहेर आहे? तुम्ही धरला आपण होता का? मी गुगलवर चेक केले साहेब. अच्छा. गुगलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलंय की साहेब हे गुगल सांगते, तानाजी तांबे सांगत नाही. आणि त्या माध्यमातूनच मी साहेब तुम्हाला दाखवतोय की हे सगळं काय आहे. साहेब हे गुगलने दाखवलं, पण आपण वैयक्तिकरित्या पण एकदा चेक करून घेतलं पाहिजे होतं ना. ते अधिकार आपल्याला नाहीत साहेब. कोणाच्या जमीन क्षेत्रात जाणं, तिथं घुसणं आणि मोजणं हे आपलं काम नाही, हे शासनाचं काम आहे, हे शिवणचं काम आहे, पुरातत्व विभाग जंगले साहेबांचं काम आहे. तर त्यांना आज शासन, जंगले साहेबांशी काही चर्चा झाली काय? जंगले साहेबांना मी डॉक्युमेंट व्हॉट्सअपला सगळी पाठवलीत, कालच पाठवलीत, कालच पाठवलं. पण त्यांनी त्याच्यावर मला कोणताही रिप्लाय दिलेला नाही. कदाचित सुट्टी असेल म्हणून. कारण ही संपूर्ण गड किल्ल्याचे संरक्षण करणं, बाधित न करणं, त्यांना संरक्षण देणं, सुरक्षित ठेवणं, पुढे अतिक्रमणं झाली नाही पाहिजे, अनॉथराईज बांधकामं होता कामा नये, यात ही जबाबदारी आदरणीय जंगले साहेबांची आहे. त्यांच्या अंडर 4 वर्षापासून बांधकाम चालू आहेत तिथली. जंगली साहेबांनी एकदा तर तिथे व्हिजिट दिली असेल ना, तर त्यांनाच, त्यांना ते योग्य वाटलं असेल म्हणून त्यांनी विरोध. मग त्यांनी प्रसार माध्यमांसमोर जंगले साहेबांनी बोलावं ना की त्यांचं बांधकाम कायदेशीर आहे, बेकायदेशीर नाही. माझी साहेब ही त्यांना विनंती आहे, शिवणना विनंती आहे. भोळे तर गेले, आता कोल्हे साहेब आहेत. कोल्हे साहेबांनी सांगावं, त्यांनी जुन्या फायली बाहेर काढाव्यात आणि बघाव्यात की यांना टाउन प्लॅनिंगला चव्हाण साहेबांनी कशी परमिशन दिली, काय झालंय, हे सगळं मिळेल ना साहेब. कोल्हेंनी पाहिलं नाही. माझ्या तर निदर्शनास येते की त्यांनी काहीच पाहिलं नाही. माझा तक्रार अर्जाचा महिना तयार करून त्यांनी तोच मुद्दा धरून साहेब त्यांनी हे पत्र पाठवले पुरातत्व विभाग सायनला, माझाच विषय टाकलाय. त्यांना समजलं नसेल तुमच्या अर्जावर काय करायचं. असं कुठे असतं का साहेब? सीओ आहेत ते, सीओचे अधिकार किती मोठे आहेत, एक नगरपालिकेचे सीओ आहेत, त्यांची जबाबदारी आहे साहेब. मी तर कॉमन मॅन आहे, सर्वसामान्य आहे साहेब. जुन्नर तालुक्याचे आमदार जे स्वतःला शिवभक्त म्हणतात किंवा जनताही शिवभक्त म्हणते, ते सुद्धा याच्यावर काहीच बोलत नाही. आजही मी पाहिलं नसेल असं वाटतं आपल्याला. केतनजी, आजही मी तुम्हाला हात जोडून जुन्नर तालुक्याच्या आमदारांना, जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना विनंती करतोय की दादा, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली संरक्षण भिंतीच्या आत 300 मीटरच्या झालेली अतिक्रमणे ही कायदेशीर आहेत का बेकायदेशीर झालीत, याचा आपण सर्वे करा. शिवणशीला संपर्क करा, जंगले साहेबांना करा. कारण आपल्याला तालुक्याने दिलेले लोकप्रतिनिधी आहात, आपला अधिकार आहे. आपण त्यांना विचारू शकता आणि जनतेसमोर आपणही मांडा की तानाजी तांबे चुकीचं बोलतोय, मयुरेश डेव्हलपरला बदनाम करतोय. तर त्यांना केंद्रातनं मिळालेले परमिशन बरोबर आहेत, त्यांनी सांगावं. माझी दादांना परत हात जोडून विनंती आहे. दादा कानाडोळा करतायत का या प्रकरणाकडे? मी कसं बोलू? जर दादांच्या कानावर हा विषय गेला नसेल, आता विषय जाईल. दादा या विषयावर मोठी शिवजयंती झाली
त्यांना ते दिसला ना साहेब, कोणाला दिसत नाही का? सगळ्यांनी डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात का हो साहेब? का सगळे धृतराष्ट्र झालेत पट्ट्या बांधून कामं करायला? नाही हो, सगळ्यांना दिसतंय. आजी माझी अतुल शेटला दिसलं नाही का? अतुल शेटच्या कालखंडात झालं नाही का? जसं शरद दादांच्या झालं तसं अतुल शेट सुद्धा जबाबदार आहेत ना त्याला. मग अतुल शेट्टी सुद्धा हा विषय का मनावर घेतला नाही का? ते शिवभक्त नाही आहेत, त्यांना गड किल्ल्याचं संरक्षण करायचं नाही का? चेतनजी, नाही करायचं सगळ्यांनाच आहे. मी तेच म्हटलं ना, आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते, अशी ही तालुक्याची अवस्था आहे. नाही मग आता तुमचं फायनल डिसिजन काय राहणार? मला 30 तारखेपर्यंत 20 एप्रिलपर्यंत जर मुख्यमंत्र्यांचं, जिल्हाधिकाऱ्यांचं, शिवनचं यांचं पत्रव्यवहार माझ्याशी त्यांनी केला नाही तर मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी 20 एप्रिलला आमरण उपोषणाला बसणार आहे. नाही आपली मागणी काय राहणार त्याच्यात? म्हणजे असं माझी मागणी आजच तीच आहे. शिवनेरी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीच्या 300 मीटरच्या आत झालेली बेकायदेशीर बांधकामे मग त्याच्यात खास करून आपण मयुरेश डेव्हलपर्सच म्हणताय. जी येतील ती नाही दुसरं कोणाचं ऐका? अजून तर माझ्या निदर्शनात एकच आलेलं आहे साहेब. जी येतील ती शिवनेरी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीच्या 300 मीटरच्या आत, बाहेर नाही, आत. अजय माझं तेच म्हणणं आहे साहेब. माझा मयुरेश डेव्हलपर्सची वाद नाही. माझा तर आपण त्यांचं गड किल्ल्याचं संरक्षण करणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची झालेली दुर्दैव वाईट अवस्था, शिवभक्तांना आज शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतोय आणि त्याच गड किल्ल्यांची जर अशी अतिक्रमण करून अवस्था वाईट होत असेल तर याला जबाबदार कोण साहेब? या आधी तर कधी आपण त्याच्यावर आक्षेप नाही उचलला साहेब. साहेब आज घेतलंय ना साहेब. तुम्ही म्हणाल की तुम्हाला कुठून आठवलं, मग मी म्हणेल मी झोपेतनं उठलो आणि बोलायला लागलो असं म्हणेल साहेब. पण ज्या वेळेला बोलावं असं वाटतं त्यावेळेला बोलणार साहेब. ज्या वेळेला जे प्रश्न घ्यायचे ते प्रश्न घेणार साहेब, मी बोलणार साहेब. तांबे साहेब, जनता न्यूज आपल्या आरोपांची कोणतीही पुष्टी करत नाही. आम्ही समोरच्यांकडे पण जाऊ, मयुरेश डेव्हलपर आणि त्याचे जे शिवाई देवी अध्यक्ष आहेत ते शिवाई गृहरचना संस्थेचे, त्यांचंही मत घेण्याचा प्रयत्न करू. त्यांनी दिले तर धन्यवाद. जनता न्यूज. नमस्कार. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.